फॅमिली कशा सगळे म्हणजे का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि 8-9 दिवस झाले व्हिडिओ काय आला नाही, कारण की घरात भरपूर काम आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही आहे. तर काम हे करणं जरुरी आहे. काम केलं तरच पैसा, आणि पैसा आहे तरच खायला आहे. तर आज जरा टाईम काढला कामातनं. चला काम पण दाखवू दे. आज माझं अजून किती बाकी तरी पण मी व्हिडिओ काढते. आता थोडा 5-10 मिनटं म्हटलं आपला टाईम काढून एक व्हिडिओ काढावं. बघा अजून एवढा माल पडलाय कापायचा, एवढा कापून झालाय. तेल ठेवलंय, बोंबील तळून घेते. बोंबील तळून झाले, लाल होसर तळून घेतलं. काय झालं काय माहित, कॅमेऱ्याला ना असं ब्लरच येत आहे. कॅमेरा नीट करून दिला, काय माहित त्याला काय झालं, ब्लरच येत होतं सगळं. तेव्हा आता बोंबील तळून झाले, आता काढून घेते. लाल जरत आणि एकदम कडक भाजायचे. आणि आता हे आपला काळा मसाला आहे. कांदा, टमाटर नाही वाटलं, टमाटर आलं तोंडात. कांदा, चणे, अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर असं वाटून घेतलं. भरपूर दिवस झाले काळ्या मसाल्यात खायची इच्छा होती, म्हटलं आज रविवार पण आहे तर करावं. मस्त मसाला परतून घ्यायचा, यात काहीच नाही टाकायचं. मसाला तळून झाला. आता चिमूटभर हळद टाकते, आणि मीठ टाकते. परतून घेते, काहीच टाकायचं नाही. काळा मसाला म्हणलं का लाल मिरची, मटण मसाला, घाटे मसाला काहीच नाही टाकायचं, खाली हिरव्या मिरच्या वाटून टाकतात. काय याचा मसाला ना काढताना कॅमेरा धरायला कोण नव्हतं शूट करायला, म्हणून काय तुम्हाला दाखवलं नाही. आता बोंबील घेते टाकून याच्या. बटाटे टाकतात कोणी कोणी, कोणी वांग टाकतं. वांग बोंबील तर आमच्या घरात पण आवडीने खातात, पण आता आम्ही सध्या वांग खात नाही. आता आम्ही ते दिवाळी झाली का मार्गशीर्ष महिन्यामध्ये, मग तेव्हा आमचं वांग खाणं चालू होईल, तोपर्यंत नाही. आता परतून झालं. आता हे मसाल्याचं पाणी होतं ते घेतलं टाकून. बघा मसाला एकदम असा काळा काळा मस्त दिसला पाहिजे. तुम्हाला जेवढी भाजी करायची तेवढं पाणी टाकायचं. मसाला 15 मिनिटं परतून द्यायचा, मग बोंबील सोडायचे. त्याला जरा चांगलं परतून घेऊ. अजून बोंबील टाकलेत ना, परतून घेऊ. कुणासोबत मस्त परतून झाला. आता आपण पाणी टाकून घेऊ. आता तुम्हाला किती पातळ पाणी आहे तुमच्यावर आहे, आणि मी कसं जेवढं पातळ होईल तेवढं करणार आहे. का तर आमच्या घरात भातासंग लई आवडीने खातात ही भाजी. चांगली घट्टच ठेवायची भाजी, पातळ करायची नाही. तुम्हाला बटाटा वाटलं तर बटाटा टाका, वांग वाटलं तर वांग टाका. आता मला खायचं नाही सध्या, म्हणून मी काही टाकलं नाही. त्याला एक कड काढून घेते.
तर आता आनंद म्हणतोय मग मी एक बटाट टाकतो, चला आता एक बटाट टाकून घे त्याच्यात. कापून मस्त धुवून घेतलं, एकच घेतलंय. आता तळलं नाही मी, असंच टाकलं तरी भाजी आपली एकदम नंबर लागते. हे गावाची पद्धत, झटपट भाजी. गावाला सकाळी लवकर उठून कामाला जावं लागतं बायांना, त्यामुळं आपलं पटकन भाजी करतात आणि बाया पळतात कामाला. तशी आज मी पण भाजी केली गावाच्या पद्धतीने. मस्त कांदा काळा भाजून घेतला, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि चणे टाकले जरा. हरभऱ्याची डाळ काय घरात नव्हती. मस्त मग ते वाटून चांगलं भाजून घेतलं. भाजून चांगलं मिक्सरला बारीक केलं चिवणी आणि मस्त भाजी टाकली. आता चांगली उकळी काढून घ्यायची भाजीला आणि चपात्या पण केल्यात बघा. ते स्लो करते गॅस आणि 15 मिनिटं शिजू घेते. पूर्ण शिजून घ्यायची भाजी, तर चवदार लागते. मैत्रिणींनो जरा आता माफ करा, व्हिडिओ काही आहे ना, कारण की घरात भरपूर कामाचा व्याप आहे आणि काम, मुलांची शाळा, वरनं घरातलं काम, ते झालं तर वापस घरातलं जेवण बनतं. मग चांगलं घरामध्ये रोजची वेगळी रेसिपी असते, पण शूट करायला टाईम भेटत नाही आणि शूट करणारं पण कोणी नसतं घरामध्ये. जेव्हा जेवण बनवतं तेव्हा एकतर मुलं शाळेत राहतात आणि बनवून झाल्यावर घरी येतात, मग ते काही शूट करणं होतच नाही. त्यामुळं काय रोजचे व्हिडिओ काय येतच नाही आहे. तर मी तरी पण ट्राय करेन की तुमच्यापाशी रोजचे व्हिडिओ या, ते तर येत नाही पण एक दिवस सोडून एक दिवस नक्की मी व्हिडिओ सोडेल, तर नक्की बघत जा. आणि आवडल्यावर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला आता आपण पुढची रेसिपी बघू. आता भाजी शिजते ती बघू आपली शिजून झाली का.